शेणाने लिंपलं जातं. ओके. आणि यामुळे भाताचा सुवास आणि चव ह्या कणग्यांमध्ये खरी तयार होते. आमच्याकडे सगळ्या फॅमिली देतात की आजीपासून नातवांपर्यंत. सो आजी पण नातवाला सांगते की आमच्या काळी हंडा एवढा मोठा होता. आमच्या हाताला असा शेंदूर लागतो पूर्णतः डार्क ऑरेंज कलर शेंदूर तयार होतो. आपली फूड फॉरेस्ट मधली वॉटर बॉडी म्हणजे एक नैसर्गिक तळ आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा आता इथे वॉटर लिलीज आहेत, त्याचबरोबर कमळं आहेत, शेवाळा आहे. सो इथल्या माशांना ऑक्सिजन आपण बाहेरनं सोडायला लागत नाही. तर तुम्ही बघितलं तर ही आपली आनंदमयाची देवराई आहे. तर इथे ही आपलं गावाने राखलेलं एक जंगल आहे आणि ह्या देवराईची आपण बोटीतून सफर करतो. त्या म्हणतात बदक वेल. म्हणजे या वेलांवरती पक्षी मोठ्या संख्येने बसलेत असा भास होतो. लांबून बघितलं तर असा पक्षी बसल्याचा भास होतो. आम्ही पुण्याजवळ मावळ तालुक्यामध्ये म्हणजे अगदी हिंजवडीच्या जवळ दारुमरे म्हणून गावात आलो आहे. तिकडे आनंदमळा म्हणून समीर वाघोले यांनी सुरू केलेल्या नैसर्गिक शेती आणि कृषी पर्यटन इथे आलेलो आहे आणि त्याची एक टूर घेणार आहे. त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेणार आहे. चला बघूया. येस, नमस्कार. आता आपण आनंदमळ्याची छोटीशी टूर घेऊयात. तर ही आमची पारंपरिक ओसरी. म्हणजे नवीन पिढीला सांगायचं झालं तर आजचं लिव्हिंग रूम. म्हणजे सुरुवातीला पाहुणे आले की त्यांचं इथे स्वागत व्हायचं आणि इथेच पूर्ण त्यांचा चहा नाश्ता हे सगळं ह्या रूममध्ये व्हायचं. सो अशी ही ओसरी आम्ही आमच्या जुन्या घराची इथे पुन्हा रिक्रिएट केलेली आहे. आता इथे बघाल तर इथे आपण भाताच्या ज्या आनंदमळ्यात ज्या 11 जाती केलेल्या आहेत त्या 11 जातींचे इथे आपण पेंड्या लावलेल्या आहेत. ह्यावरून आपल्याला कळतं की ह्या प्रत्येक भाताची उंची किती आहे, त्याचबरोबर त्याचं साळ कशी आहे आणि त्या साळीमध्ये किती दाणे आहेत याकरता अख्खीची अख्खी पेंडी इथे लावलेली. तर हा जो आहे हा मणिपूरचा चखाव. नंतर हा कोकणातील काळ्या भाताची जात आहे संजीवनी म्हणून. हा मुणगा. नंतर हा तुळशा, हा नवारा, आंबेमोहर, इंद्रायणी, गोविंदभोग हा खास कलकत्त्याचा तांदूळ आहे. नंतर हा खास रक्तवाढीसाठी म्हणून फेमस असलेला रक्तशाली तांदूळ. नंतर हा जावयाची गुंडी म्हणजे छोटासा हे की काही नाही झालं दुष्काळ पडला तरी जावयाची गुंडी हा तांदूळ येणारच येतोच. असं म्हणतात. नंतर हा सुहासिक कोकणातली जात आहे तांदळाची. आणि इकडे तुम्ही बघाल तर इथे आपण ह्या भात साठवायच्या कणग्या आता भरून ठेवलेल्या आहेत. तर आपला इथला जो मुख्य तांदूळ आहे इंद्रायणी, त्या इंद्रायणी तांदळाची जेव्हा आपण काढणी होते तेव्हा ती साळ जी असते त्या साळ आपण ह्या कणग्यांमध्ये भरून ठेवतो. या कणग्या ज्या असतात ह्या बांबूनी बनवलेल्या असतात आणि याला शेणाने चालवलेलं असतं. त्यामुळे याच्यामध्ये आतमध्ये दमटपणा राहत नाही, हवा खेळती राहिल्या असल्यामुळे कोरडा राहतं आणि वरनं याला शेणाने लिंपलं जातं. ओके. आणि यामुळे भाताचा सुवास आणि चव ह्या कणग्यांमध्ये खरी तयार होते. सो इंद्रायणीची जी ओळख आहे सुवास तो ह्या कणगीत तयार होतो. ओके. आणि मग किती दिवसांनी काढलं जातं हे तसं बघायला गेलं तर तुम्ही जितके जास्त दिवस ठेवाल तितके त्याचा गुण वाढत जातात. सो हे बेसिकली तुम्ही बघाल तर पूर्वीच्या काही दुष्काळ पडायचे तर लोक 4-4, 5-5 वर्ष कणगेत साठवून ठेवायचे आणि ज्यावेळी मला खायला नसेल त्यावेळी त्या कणगीतनं फोडून धान्य काढलं. आणि याला अजिबात कीड लागत नाही, काही होत नाही. म्हणजे बांबूचं विणून त्याला बाहेरून पण शेण आणि गाईच्या शेणाने सारवलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये आता आपण दाबून भात बनले, त्याच्यावरती कडुनिंबाच्या पाल्याचा थर दिलाय आणि त्याच्यावरती आपण शेणाने पुन्हा गाईच्या शेणाने लिंपून शेण ओला असताना त्यावरती राख टाकलेली म्हणजे मग ते चिलट वगैरे बसू नये म्हणून त्याच्याकरता राखीला सील केलंय. आणि असा हा भात आपण कमीत कमी 3 महिने आपल्याकडे मुरवतो आणि 3 महिन्यांनी जानेवारीच्या सेकंड हाफ मध्ये आपण त्याला बाहेर काढून सुरू करतो त्याच्यामध्ये. सो हा आपला आनंदमयाचा परिसर आहे आणि इकडे आपल्या राहायच्या रूम्स आहेत. ओके. ह्या रूम आहेत आणि या रूमला आपण खास मावळातल्या नद्यांची नावं दिलेली आहेत. ओके. इंद्रायणी, हा मोठा आणि पवना. ही आपली रूम आहे. मी जर बघाल तर इथे पूर्णतः नैसर्गिक पद्धतीमध्ये ही बनवलेली आहे. खाली शेणाने सारवलेली जमीन, तिथे वेदिक प्लास्टर आहे त्यामुळे गार राहतं आणि तुम्हाला कुठल्याही एसीची गरज नाही. हाईट असल्यामुळे हवा खेळती राहते. आणि हे पूर्णतः आपण एक जुन्या पद्धतीच्या वाड्याची थीम इथे आपण केलेली आहे. हे याचा आर्टिफॅक्ट आहे. त्याचबरोबर मग पूर्णतः सुखसोयी आणि हायजेनिक असं वॉशरूम आहे. येणाऱ्या पर्यटकांना मॉडर्न कमोड आणि कम्फर्ट हे बेसिकली आपण इथे इन्शुअर करतो. इथे बुकिंग करायला तुमच्याकडे आमची वेबसाईट आहे, वेबसाईटवरून बुकिंग आपण करू शकतो. सो आपल्या इथे आपण मुलांना खास निसर्ग शेती म्हणजे काय असतं, निसर्ग म्हणजे काय असतं हे कळण्याकरता वनशाळा म्हणून उपक्रम चालवतो. त्या अंतर्गत मुलांचे वेगवेगळे प्रोग्राम्स येत होतात. ही आपली ही वनशाळेची क्लासरूम आहे.
असं खास मुलांना आकर्षण वाटेल असं आपण जिवंत झाडाचं इथे आपण फर्निचर केलेलं आहे. पावसाळ्यात म्हणजे आता हे पाऊस जेव्हा झाला तेव्हा हे झाड पडलं होतं, खूप जुनं झाड होतं, त्यालाच आम्ही इथे पुन्हा रिक्रिएट केलेलं आहे त्याच्यामध्ये. नंतर इथे लायब्ररी आहे, त्याला पण अटॅच वॉशरूम आहे. आणि इथे आलं आधी की मुलांना आधी इथे हे माहिती दिली जाते आणि मग इथून त्यांना फार्म टूरला नेलं जातं ऍक्च्युअल शेतात काम करण्याकरता. आणि हे बिया कशा? आता हे जे आहे ते भोपळ्याचे प्रकार आहेत आपल्याकडे होणारे. हा डांगर भोपळा, नंतर हा कमंडलू भोपळा, हा पांढरा कांदा आहे. नंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बियाणे इथे देशी बियाण्यांचं इथे करतो. 60 आणि ह्या पण करतो. भाताच्या साळी आहेत, आपण जे 10 प्रकारचे भात केले त्या सगळ्या साळी इथे आपण ठेवलेल्या आहेत. तर त्यातले काही तुम्ही बघाल तर तुम्हाला मला दाखवा रक्तशाली, तसा हा अगदी लाल कलरचा पूर्ण असा हा भात असतो रक्तशाली. असं हे सगळे भाताचे आपण प्रकार इथे ठेवलेले आहेत. पारंपरिक किचन आहे. सो जसं जुन्या घरांमध्ये असायचं की ओटा त्याच्यावरती चुली आणि चुली समोर बसून स्वयंपाक व्हायचा, तसं इथे हा आनंदमळ्यात येणाऱ्या पर्यटकांना खास चुलीवरच्या सगळ्या स्वयंपाकाचा आनंद आस्वाद इथे दिला जातो. आणि सगळं स्वयंपाक हे चुलीवरती होतो. आणि विशेषतः ताटामधलं 80% अन्न हे आपल्या नैसर्गिक शेतीतलं बनवलेलं असतं, इथेच बनलेलं असतं. सुंदर. हा डायनिंग हॉल मेन हॉल आहे. सो इथे मग जेवण आणि काही इतर कार्यक्रम असतील तर ते इथे करतो. हे समोर जे बघताय हे आमचं आजीचं स्वयंपाकघर आहे. जसं आमच्या जुन्या घरी होतं ते पुन्हा इथे आम्ही रिक्रिएट केलंय. ही सगळी आजीची भांडी आपण बघू शकता समोर. सुंदर. आमच्याकडे सगळ्या फॅमिली देतात की आजीपासून नातवांपर्यंत. सो आजी पण नातवाला सांगते की आमच्या काळी हंडा एवढा मोठा होता, आमच्या काळी हा बंबात आम्ही पाणी तापवायचो, असं हा पाणी तापवायचा बंब. नंतर हा वरती बघता हा कुकर जुन्या काळाचा, इडली पात्र म्हणू शकतो. इडली पात्र. नंतर हा कावळा म्हणजे वाढण्याकरता रस्ता भाजी वाढण्याकरता कावळा म्हटलं. सो ही आमची परसबाग आहे. आणि ह्या परसबागेमध्ये आपण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला इथे घेतो. ते बेसिकली पर्माकल्चर बेस्ड आहे. ते तुम्ही पर्माकल्चरचे बेड बघू शकता. ह्याच्यामध्ये आपण हे बेड पुढच्या 12 वर्षाकरता केलेले आहेत. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये खाली मोठमोठे लाकडाचे ओंडके, त्याच्यावरती झाडाच्या फांद्या, त्याच्यावरती नारळाच्या झावळ्या, त्याच्यावरती पालापाचोळा आणि सगळ्यात वरती 1 इंच माती आणि 1 इंच खत. तो पहिले लावलेलं जे माझं पीक आहे ते ह्या 2 ते 3 इंचामध्ये वाढतं. नंतर 6 महिन्याने पालापाचोळा कुजतो. नारळाच्या झावळ्या कुजायला 4 ते 5 वर्ष लागतात. फांद्या कुजायला 8 ते 10 वर्ष. आणि सगळ्यात शेवटी वरती आता ह्याच्यावरती बुरशी काम करते लाकडांवरती आणि मग ती कुजून पुढच्या 10 ते 12 वर्ष होतं. ह्याच्यामधला एकच रूल असतो की ह्याच्यामधनं आपण फक्त मानवाला जे हवंय तेच बाहेर नेतो, बाकी सगळं पुन्हा ह्याच वाफ्यामध्ये इथे रिजिरवलं जातं. त्यामुळे माझी रिसायकलनेस आहे तो सर्क्युलेटी माझी इथे एन्श्योर केली जाते. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर इथे आपण वांगी आहेत, मिरच्या आहेत, इथे पुढे भेंडी आहे, पपई, तर पपया आहेत. इकडे हा शेपूचा झुडूप वर्गीय प्रकार, डिल ज्याला म्हटलं जातं की शेपू. आणि फक्त तिथं म्हणजे तुम्ही वास आणि चव शेपू सारखी, पण पालेभाजीच्या ऐवजी झुडूप वाढतं. तुम्ही हवं तसं त्याला कापून त्याची भाजी करू शकता, असं आहे. नंतर इथे मध्ये हे रताळ्याचे प्रकार आहेत, ते काळ्या रताळ्याचे. नंतर मग इकडे जे बघता इकडे हे पालेभाज्यांचे वाफ आहेत. आता पालेभाज्यांना आपण खाली लाकडं घालत नाही, कारण पालेभाज्यांची मुळं तेवढी खाली जात नाही. तर पालेभाज्यांकरता आपण आता वाफा आपण आता हे करतो, पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा याला रिनोव्हेट करतोय. तर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये सगळा पालापाचोळा घातला जातो आणि हा पालापाचोळा लवकर कुजून माझ्या पालेभाजीच्या सर्क्युलॅरिटीला इन्श्योर करतो त्याच्यामध्ये. आता इथे मेथी आलेली तयार झालेली आहे, पालक तयार झालेली आहे इकडे पुढे. नंतर हे अरारूटचा कंद आपण सहसा बघितलेला असतो, पण अरारूटचं झुडूप असं असतं, त्याच्या खाली त्याचा कंद तयार होतो. आणि पूर्वीच्या काळी हे आईस्क्रीम मध्ये वापरलं जायचं, आता सगळीकडे स्टार्च वापरतात कॉर्नचं. इथे हे सगळे लेटेस्ट आहेत. त्याचा पॉकचॉय आहे. नंतर इथे आईसबर्ग आहे, केल आहे, लोलारोसा आहे. तर हे काही स्पायसेस आहेत, म्हणजे सेलरी आहे बेसिकली. हे वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस इथे आपण करतोय. नंतर इथे ह्या बाजूला तुम्ही बघाल तर इथे हे बांबूचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा जो आहे ब्लॅक बांबू, आपल्याकडे 16 प्रकारचे बांबू आहेत. हा ब्लॅक बांबू आहे. हा मागचा आहे जायंट बर्मा, जगातला सगळ्यात उंच बांबू याला म्हटलं जातं. आणि याचं खोड पण तेवढंच मोठं होतं. त्याचबरोबर खाली आता इथे बघाल तर पावसाळ्यामधली इथे आल्याची लागवड आता पूर्ण झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आल्याबरोबर आपण पावसाळ्यामध्ये भेंडी आणि कडधान्य घेतली होती. आता हे बाकी सगळं निघून फक्त आलं राहिले. आता आलं यातनं एकदा काढलं की हा वाफा पुन्हा एकदा भरून याच्यावरती आपण भाजीपाल्याला पुढचं सुरू करतोय.
ही सगळी आपली मसाल्याची पिकं आहेत इथे. ओके. इथे इथून सुरुवात करत आपण. ही कॉफी आहे. तर आता पुढच्या महिन्यामध्ये फुलं येऊन छोटे छोटे बीन्स लागतील. हे ऑल स्पाइस म्हणजे तुम्ही एक पान घातलं तरी सगळ्या मसाल्यांचा वास वास इथे येतो. पानाला हो येतो. हो. नंतर इथे आता हे जायफळमध्ये थोडंसं मला डॉर्मन्सीत गेलं होतं, परत वाढायला सुरुवात झालेली आहे. हे शेराचं झाड म्हणजे हो शेर. बेसिकली खूप प्रसिद्ध असलेलं थोडंसं विषारी पण शेतकऱ्यांकरता उपयुक्त, कारण ते कीटनाशकाचं काम उत्कृष्ट प्रकारे करतं. नंतर हे नीरफणस म्हणजे व्हेजिटेरियन लोकांचं फिश बेसिकली. नंतर इथे कोकम आहे. आणि ह्या मसाल्यांबरोबरच इथे वेगवेगळ्या प्रकारचे पुदिन्याचे प्रकार आहेत. सो इथे तुम्ही बघाल तर हा राजस्थानी पुदिना म्हटलं जातं. पाणीपुरीचा पुदिना, याचा वास तुम्ही बघाल तसं पाणीपुरीसारखा वास येतो एकदम. पाणीपुरी खाल्ल्याचा तुम्हाला एकदम छान आनंद मिळतो. नंतर हे मसाल्यांबरोबरच खायचा रंग सुद्धा आपल्या बागेत तयार होतो. तर माझ्या मागे जे बघताय हे शेंद्रीचं झाड, याच्यापासून खायचा रंग तयार होतो. ह्याच्या या तर तुम्ही ही जी बोंड आहेत ही बोंड फोडली तर ह्याच्या आतमध्ये आता ओल्या बिया आहेत. त्या वाळल्यावर त्याच्यावरती पांढरी पावडर तयार होते. पण ओल्या बिया जर तुम्ही आता हातावरती चोळल्यात तर तुमच्या हाताला असा शेंदूर लागतो. पूर्णतः डार्क ऑरेंज कलर शेंदूर तयार होतो. आणि हा वाळल्यावरती त्याची एक लेअर तयार होते या बियांवरती. आणि मग ह्या बिया आपण पाण्यामध्ये किंवा धुवून किंवा तेलामध्ये टाकून त्याचा रंग सुटतो आणि तो रंग आपण आपल्या खायच्या पदार्थांना वापरू शकतो. तर बेसिकली आज आपण वेगवेगळ्या प्रकार रंगाच्या बर्फ्या खातो, हिरव्या रंगापासून निळ्या रंगापासून. पण आपल्या ज्या पारंपरिक मिठाया होत्या त्या ऑरेंज कलर पासून पिवळ्या रंगाकडे जाणार होत्या. आणि त्या सगळ्या मिठायांना असे रंग वापरले. दिस इज वन ऑफ द एडिबल कलर, फूड कलर, नॅचरल फूड कलर. खूपच छान. मागे माझ्या बघता ही आपण केळ्याची बाग इथे केलेली आहे. सो याची जी लागवड आहे ती बेसिकली मागच्या मे महिन्यात झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आंतरपिकं जर बघितली तर आता जे पपई माझी होऊन गेलेली आहे. तर पपई आहे, केळीच्या बुडाशी हळद आता माझी तयार झालेली आहे. सो हळद याच्यामध्ये मी काढलेली आहे. त्याचबरोबर इथे कडधान्य होती पावसाळ्यात ती निघालेली आहेत. आणि सुरण आहेत मध्ये. तर अशा प्रकारे इथे केळीचं एक आपण मॉडेल तयार केलेलं आहे. मध्ये 4 प्रकारची आता केळी इथे आपण बघू शकतो. ओके. कुठले 4? त्याच्यामध्ये ही लाल वरती लागली लाल केळी आहेत. नंतर पुढे वेलची केळी आहेत. G9 ची व्हरायटी आहे, नेंद्रन म्हणून व्हरायटी आहे. अशा आपण 4 व्हरायटी ते करतो केळीच्या. नंतर हे जे माझ्या मागे बघताय ह्याला म्हणतात देव कापूस. म्हणजे तुम्हाला कापसाची वात करायला ह्याला वर्षभर कापूस उपलब्ध असतो या झाडाला. तर कापसाचं झाड बेसिकली हे मोठं झाड पेरिनियल कापूस. ओके. तो हा माझ्या मागे जो बघताय हा बांबूचा अजून एक प्रकार, याला भाला बांबू म्हणतात मराठीत. इंग्लिशमध्ये ऑलिव्हरी म्हणून व्हरायटी आहे. ही लहान पानं आणि प्रत्येक शूट जे असतं ते सरळ जातं. त्यामुळे तुम्ही कन्स्ट्रक्शनला आणि वेगवेगळ्या ह्याच्याकरता तुम्ही याला यूज करू. वाकत नाही, अजिबात वाकत नाही. तुम्ही बघा तर सगळे शूट सरळ गेलेले आहेत. आपण शेतातले प्राणी बघणार आहोत. सो शेतकरी सगळ्यात पहिला शेतकरी हा प्राणी का पाळतो तर हाऊस म्हणून किंवा कुठल्याही प्राण्याची आवड आहे म्हणून पाळत नाही. तर प्रत्येक प्राण्याचा शेतीच्या इकोसिस्टीममध्ये, नैसर्गिक शेतीच्या इकोसिस्टीममध्ये एक पार्ट असतो. जर तुम्ही माझ्या मागे बघता ह्या आपल्या स्थानिक जाती, म्हणजे देशी म्हणण्यापेक्षा या स्थानिक जाती आहेत. ही जी आहे ही आपली खिलार गाय. तर ही आपली मावळ तालुक्यातली किंवा घाटावरची ही खिलार गाय. दिसायला तुम्ही बघाल तर अतिशय मोठी पण खूप प्रेमळ गाय त्याच्यामध्ये. आणि ह्या खिलारचे जे बुल असतात ते बुल रेसिंग करता वापरले जातात. आणि गाईचं शेण, गोमूत्र आणि दूध हे आपल्याला येतं. त्यामुळे ह्या गाईच्या प्रत्येक ब्रीडचा आपल्याला उपयोग होतो. ही जी आहे ही कोकणातली छोटीशी कोकण गिड्डा. नंतर ही गीरचा वळू आहे, गीरचा क्रॉस केलेला. आणि पुढे हा खिलारचा सुंदर हा नंदी आहे. हा नंदी मोठा होऊन एक सुंदर असा गाड्याचा बैल तयार होणार आहे याचा. त्यानंतर ही शेळी. तर ही शेळीचं वैशिष्ट्य सगळ्यांना माहिती आहे की शेळी खूप जास्त प्रकारचा पाला खाते. ते सगळे न्यूट्रिएंट्स तिच्या लेंडी खतामध्ये दुधामध्ये. पण हे फिरती असते का तुमच्याकडे? हा, ही इथे फिरती असते. सो आता आपण चाललोय आपल्या प्राण्यांच्या एरियामध्ये. सो इथे येणाऱ्या पर्यटकांना आणि मुख्यतः लहान मुलांना प्राण्यांशी फ्रीली इंटरॅक्ट करता यावं म्हणून आपण हा मोठा जवळजवळ 20 गुंठ्याचा एक परिसर इथे ओपन प्राणीशाळा इथे उभारलेली आहे. आता आहे छोटेसे आपले ससे इथे आता मोकळे सोडलेले आहेत. त्याचबरोबर ह्या आपली गीर गाय आणि तिचा खिलारचा वळू इथे आपण आत्ता सोडलेला आहे. आणि ह्यांच्याबरोबर ही बदकं छान आत्ता इथे आराम करतायत. सो आपल्या पर्यटकांना आणि आपल्या मुलांना यांच्याशी इंटरॅक्ट करता यावं
म्हणून हा आपण एरिया बनवलाय. सो इथे फिडिंग, कडलिंग, गायांचं, ह्या सशांचं, बदकांचं इथे मोकळेपणाने मुलांना याच्यामध्ये इंटरॅक्ट करता येतं. ओके. मागं दिसत आहेत तर आपण गायींचं जे शेण जीवामृत केल्यानंतर जे शेण राहतं ते शेण आपण इथे आणून टाकतो आणि त्यावरती या दिवसभर काम करतात. आणि म्हणजे बेसिकली गाई ही आपली खताची फॅक्टरी आणि हे आपल्या फॅक्टरीतले कामगार. पण यांना आपण पगार देतो का? तर नाही, उलट हे आपल्याला अंडी देतात. तर अशा प्रकारे हे जे आपण सगळे प्राणी बघितले, आता हे बदकांचं तुम्ही बघितलं तर आमच्याकडे भात शेती मोठ्या प्रमाणात होते आणि भात शेती म्हणजे गोगलगाईंचा प्रादुर्भाव खूप होतो आणि ह्यावेळी पाऊस लवकर झाल्यामुळे गोगलगाई मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. सो आपण भातच्याचं जेव्हा लावणी करायची असते तेव्हा चिखडलीनंतर या बदकांना आपण भातशेतात सोडतो आणि ही बदकं गोगलगाईंचा उत्कृष्ट प्रकारे नियंत्रण करून आपल्याला देतात आणि त्यातून मग आपण भात लागवड केल्यानंतर भाताची रोपं आपली सुरक्षित राहतात. तर अशा या बदकांचा उपयोग आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतो. नंतर सशांचं तुम्ही बघा तर सशे आपलं गवत किंवा इतर वेस्ट खाऊन आपल्याला उत्कृष्ट प्रकारचं नायट्रोजननी युक्त असं सुंदर खत आपल्याला देतात, जे आमच्या फुलझाडांना आणि पण यांचं मल्टिप्लिकेशन खूप फास्ट होतं ना? थोडी हे होत नाही ती, म्हणजे स्टेबल राहत नाहीत. मल्टिप्लिकेशन जरी झालं तरी जास्त मल्टिप्लिकेशन होत नाही. ओके. इतर हे असल्यामुळे, कारण ही हायब्रिड जात आहे. ओके. केसर आंब्याची बाग आहे. तो जसा कोकणात हापूस होतो तसा घाटावरती केसर उत्कृष्ट प्रकारे होतो आणि ही आंब्याची बाग पूर्णतः आपण जंगल पद्धतीमध्ये तिथे जोपासलेली आहे. कुठल्या प्रकारचं टिलिंग ह्यामध्ये केलं जात नाही. येस, हे आपलं मंडल गार्डन आहे. मंडल गार्डन म्हणजे परसबागेचं एक गोल पद्धतीमध्ये केलेलं मॉडेल. आता हे गोल का केलंय तर आपल्याकडे येणाऱ्या लहान मुलांना आकर्षक पद्धतीमध्ये आपण शेती प्रेझेंट करता यावी, त्यांनाही काहीतरी गंमत वाटावी की शेती म्हणजे फक्त नुसती चौकोन त्रिकोण शेतं नाही, तर अशी वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण इथे केलेलं आहे. आता इथे तुम्ही बघताय तर इथे आता पावसाळ्यामध्ये केलेली हळद इथे निघाली आहे, पावसाळ्यातलं आलं आहे आणि आता इथे जवळजवळ आपण 7 ते 8 प्रकारचे सॅलेड्स आता इथे लावतोय. आता इथे पुन्हा बघायला तरी तिथे लोला रोसा आहे, इथे आईसबर्ग आहे, नंतर इथे ब्रोकोली लागवड झाली आहे, इथे केल आहे, तिकडे बटर हेड आहे, रॉकेट आहे. तर असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आपण इकडे आता लावतोय. खूपच छान सॅलेड्स, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स आपण इथे लावतोय. आणि आता ह्याचं तुम्ही जर रचना बघितली तर मुख्यतः सॅलेड थंड प्रदेशातले असतात, त्यामुळे इथे आपण चारही बाजूनी झाडी आहे आणि मध्ये हा स्प्रिंकलर आहे, त्यामुळे इथे दिवसभर गारवा राहतो आणि साधारण थंडी 3 महिने म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा अर्धा 2.5 महिने आपण हे सॅलेड ओपन एअरमध्ये उत्कृष्ट प्रकारे नैसर्गिकरित्या घेता येईल. याला पाणी द्यायला हे स्प्रिंकलरनेच फक्त तेवढंच? हो, दिवसात पण याची 15 मिनिटं स्प्रिंकलर. याची रेंज किती येणार आता? याची रेंज 40 फुटाचा व्यास आहे, याची रेंज एका बाजूला 20 फूट जाते, पूर्ण फिरतो. आणि हे करून तो बाहेर आपण बघाल तर बाहेर सगळीकडे मल्चिंग आहे, पालापाचोळा आहे, तर तो पण आपली पारंपरिक विहीर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 20 फुटाची खोली आणि साधारण 18 फुटाचा याचा व्यास आहे. आता ह्या विहिरीमध्ये खाली 10 ते 12 वर्ष मनुष्य प्राणी गेलेले नाहीये, त्यामुळे तुम्ही बघाल तर आतमध्ये एक इकोसिस्टीम तयार झाली विहिरीची. त्याच्यामध्ये आत्ता मासे आहेत, कासव आहेत, खेकडे आहेत. हे बघा काय करतायत तर खेकडा जो असतो, खेकडा माझे झरे साफ करून मला पाणी आणून देतो 24 तास. मासे आणि कासव माझा हा वर्ण पडलेला पालापाचोळा खाऊन माझं पाणी स्वच्छ ठेवतात. त्याचबरोबर समोर तुम्हाला सुगडीची घरटी लागलेली दिसतील. आता ही जी घरटी आहेत, आत्ता त्यांचा सीझन संपला आहे, पण पावसाळ्यामध्ये इथे जवळजवळ 20 ते 25 घरटी चारी बाजूने लागलेली असतात, कारण त्यांना माहिती आहे की आम्हाला डिस्टर्ब करायला आतमध्ये कोणी येणार नाही आहे. बरोबर. त्यामुळे ही जी सुगरण आहे, ह्या सुगरणीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सुगरणीची पिल्लं झाल्यावरती एक सुगरण पक्षी आपल्या पिल्लाला 60 वेळा दिवसातून 60 वेळा किडे खायला घालतो. याचा अर्थ 20 घरटी जर असतील तर 1200 किडे एका दिवसामध्ये फक्त एक प्रकारचा पक्षी माझा नियंत्रण करतोय. असे आनंदमळ्यामध्ये आपण 94 प्रकारचे पक्षी इथे स्पॉट केले आहेत, त्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचं कीड नियंत्रणाकरता इथे कुठल्या प्रकारची फवारणी करायला लागत नाही. हे सगळं ह्या व्यवस्थेमध्येच ह्याची आपण सोय केलेली आहे. आणि ह्या विहिरीचं आपण बघू शकतो की विहिरीला आम्ही काय दिलं तर विहिरीला आम्ही प्रायव्हसी दिली. विहिरीमध्ये 10 ते 12 वर्ष कोणी दिले आणि विहिरीने आम्हाला काय दिलं तर 24 तास 365 दिवस सुंदर नितळ पाणी आणि त्याचबरोबर पक्ष्यांचा अधिवास असल्यामुळे आमच्या शेताचं कीड नियंत्रण. अशा प्रकारे मानव आणि निसर्ग यांचा आपण एक सिम्बायोसिस किंवा एक सहजीवन इथे बघू शकतो या विहिरीमध्ये. नक्कीच. येस, सो हे आपलं फूड फॉरेस्ट आहे की मुलांना आपण फक्त चौकोन त्रिकोण शेतं दाखवण्यापेक्षा वेगवेगळ्या शेप आणि फॉर्ममध्ये शेतं दाखवली तर त्यांना शेती बघायला आवडेल. आणि हे सगळं मिश्र पीक पद्धतीमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये आपण जवळ 200 प्रकारची वेगवेगळी पिकं मिश्र पीक पद्धतीमध्ये घेतो. आता इथे बघा तिकडे हे इंटरलॉकिंग हाफ सर्कल आहेत, नंतर इकडे हॉर्स शू आहेत, नंतर हॉर्स शूचा म्हणजे घोड्याच्या नाल्याचा शेप आहे, नंतर हे जे आहे तिकडे वेलवर्गीय आपण लागवड केलेली आहे. ओके, आणि सगळ्यात गमतीशीर म्हणजे आपलं चॉकलेटचं झाड. या तुम्हाला दाखवतो, हे आहे आपलं चॉकलेटचं झाड.
तर मुलांना आपण हे बिना रॅपरचं चॉकलेट म्हणून खायला देतो. म्हणजे काय तर ही आंबाडी आहे रोझेला ओके. आणि इथे तुम्ही चव घेतली तर अतिशय टँगी अशी चिंचेसारखी चव लागते सुंदर आणि मुलांना हे खूप आवडतं. हो आम्ही याला चॉकलेटचं झाड म्हणून नाव दिलं आहे. बघताय ही आपली फूड फॉरेस्टमधली वॉटर बॉडी म्हणजे एक नैसर्गिक तळं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला आता इथे वॉटर लिलीज आहेत, त्याचबरोबर कमळं आहेत, शेवाळा आहे. सो इथल्या माशांना ऑक्सिजन आपण बाहेरनं सोडायला लागत नाही. तर हे जे पान वनस्पती आहे त्या हवेतला ऑक्सिजन पाण्यामध्ये सोडून मासे जगवतात. त्याचबरोबर इथे ही जी पाईपलाईन आली आहे ही पाईपलाईन आपल्या विहिरीतनं आली आहे आणि ह्या पाण्यामध्ये माशांमुळे आणि हे जे वनस्पतींच्या कुजण्यामध्ये नायट्रोजन तयार होतो तो नायट्रोजन आपण तिथे तुम्हाला पंपाची पाईपलाईन दिसते त्या पंपाने उचलून पूर्ण फूड फॉरेस्टला आपला नायट्रोजनयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. म्हणजे मला कुठले बाहेरचं खत आणायला लागत नाही, माझं खत सगळं इथे तयार होतं. दुसरी गोष्ट तुम्ही बघाल तर हे मधलं जे पान दिसतंय तुम्हाला मोठं पान, तर ही आहे जगातली सगळ्यात मोठ्या पानाची लिली. हिला ॲमेझॉन लिली म्हटलं जातं आणि हिचं पान जवळजवळ 4 ते 5 फुटापर्यंत मोठं होतं आणि यावरती चक्क माणूस बसू शकतो. तर ही त्याच्याकरता प्रसिद्ध आहे. आता ही थंडी असल्यामुळे डॉर्मन्सीमध्ये आहे, पण जानेवारी पासून हिची पानं पुन्हा मोठी व्हायला सुरुवात. तेवढं मोठं झालेलं आहे तुमच्याकडे 5 फुट? आपल्याकडे साधारण 2 फुटापर्यंत आतापर्यंत झालंय. कंद जेवढा जुना होईल तेवढं ते पान मोठं होतं त्याच्यामध्ये. तर हा अजून एक इंटरेस्टिंग शेप आहे, क्वार्टर सर्कलचं म्हणजे पाव सर्कलचा हा शेप आहे आणि या शेपमध्ये आत्ता आपण जवळजवळ 7 ते 8 प्रकारच्या भाजीपाला केलेला आहे. तर इथे तुम्ही बघाल तिथे लांब वांग्याचा जात आहे, त्याच्यामध्ये झेंडू आहे, साईडला त्याच्या इथे कोबी आणि फ्लॉवर आहे. तिथे कोबी आता तयार झालेला आहे ऑलरेडी आपला. नंतर तिथे पुढे पुन्हा एकदा झेंडू आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या आहेत. तर अशा प्रकारे इथे आपण 5 ते 6 प्रकारचा भाजीपाला याच्यामध्ये केलेला आहे. आपला हा आनंदमयाचा ओढा आहे आणि माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर ही आपली आनंदमयाची देवराई आहे. तर इथे ही आपलं गावाने राखलेलं एक जंगल आहे आणि ह्या देवराईची आपण बोटीतून सफर करतो. म्हणजे आपण लोकांना इथून बोटीतून घेऊन जाऊन दाखवतो. आणि मग ह्याच्यामधले तुम्ही जर बघाल तर पाण्यातली झाडं, रायपेन इकोसिस्टीम जी आहे सगळी पाण्यातली झाडं, त्यामुळे बदकांची रांग दिसते, त्याचबरोबर पाण्यातले साप, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे आपल्याला बघायला मिळतात आणि एक सुंदर असा निसर्गातला छान अनुभव इथे मिळतो पूर्ण. आणि जसं तुम्ही आत जाल तसं ती झाडे तुम्ही घंडाट होत जाते आणि आपण एखाद्या अमेझॉनच्या जंगलामध्ये आहोत इतका सुंदर फील आतमध्ये येतो बोटीने गेल्यावरती. किती एरिया असेल हा? तसं बघायला गेलं तर हा ओढा जवळ 20 किलोमीटरवरून वाहत येतो, पण ऍक्सेसिबल एरिया साधारण 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. पुढे जंगल म्हणजे एकात एक घुसलेलं आहे, पुढे जाऊ शकत नाही आपण जास्त. आणि हे आनंदमय तुमच्या फार्मला अगदी लागून आहे? अगदी लागून आहे. इथे मग आपलं मोठी बोट आहे, एक गोल बोट आहे कोडागू जी गोल फिरते आणि एक कयाकिंग आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या बोटमध्ये इथून सफारी करू शकता. खूपच सुंदर. येस, माझ्या मागे बघताय हे आपलं प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, म्हणजे आपल्या शेताचा 0 ह्युमन इंटरफरन्सचा भाग. ह्याला पर्माकल्चरच्या भाषेमध्ये बफर झोन असं म्हटलं जातं. त्या बफर झोनचा फायदा काय तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथे 0 ह्युमन इंटरफरन्स असल्यामुळे उत्कृष्ट प्रकारचं असं नैसर्गिक वातावरण तयार होतं. त्यामुळे माझ्या शेतामध्ये जेव्हा मी काम करायला होतं माझ्या शेतात असलेले पशु पक्षी किडे कीटक उडून इथे जवळ येतात आणि मी गेल्यावरती परत येऊन माझ्या शेतात काम करतात. जर यांना हे फॉरेस्ट नसेल तर ते कुठेतरी लांब जातील त्यांचा आसरा शोधायला, जोपर्यंत मी तिथे आहे तोपर्यंत. हा सगळ्यात पहिला. दुसरी गोष्ट, इथली जी इकोसिस्टीम तुम्ही बघाल तर उंच उंच झाडं आणि तिथून इथे आल्यावरती तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 डिग्रीचा फरक जाणवतो, गारवा जाणवतो. सो माझ्या शेतात तापमान राखायचं काम, त्याचबरोबर तिकडनं येणारा पाऊस आणि वारा नियंत्रित करायचं काम हे प्रायव्हेट फॉरेस्ट करतं. त्याचबरोबर इथली जी माती आहे त्यामध्ये लाखो वर्षापासून कुठलेही मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे त्याच्यामध्ये उत्कृष्ट प्रकारचे जीवाणू तयार होतात. त्यामुळे इथली मूठभर माती घेऊन आपण आपल्या जीवामृतात टाकत असतो, ज्यातून इथल्या जीवाणूंचं संवर्धन आणि त्याचं पुढची पिढी आपल्या शेतामध्ये तयार व्हावी. अशा प्रकारे ह्या बफर झोनचा आपल्याला उपयोग होतो. हा साधारण 10 गुंठ्याचा बफर झोन आहे त्याच्यामध्ये आणि उत्कृष्ट प्रकारची जंगल वाढलेलं आहे इथे. खूपच छान. ही शेती आपल्याला इंटरेस्टिंग बनवण्याकरता आपण इथे खूप सुंदर सुंदर झाडांच्या व्हरायटी लावलेल्या आहेत. जवळजवळ आपल्याकडे 70 ते 80 प्रकारची आकर्षक झाडं अशी आहेत. त्यातलाच हा एक जो तुम्ही बघाल त्याला म्हणतात बदक वेल. म्हणजे या वेलांवरती पक्षी मोठ्या संख्येने बसलेत असा भास होतो. लांबून बघितलं तर असा पक्षी बसल्याचा भास होतो इथे. हा पक्षीचं प्रत्येक फुल हे पक्षाच्या आकाराचं आहे. आणि त्याच्याच बरोबर ही त्याची जी फळं आहेत ही जेव्हा उमलतात तेव्हा त्यापासून असं बास्केट तयार होते छान, आणि ती बास्केट वर्षानुवर्षे टिकते. नंतर माझ्या मागे तुम्ही बघाल तर हे जगातलं आहे, त्याला फुटबॉलच्या आकाराचे संत्र्यासारखे असे फळं लागतात आणि त्यातून तुम्हाला मिळतं. नंतर इकडे आपण आता मुरुड शेंग म्हणजे स्क्रू ड्रायव्हर प्लांट बघितला की पिळी घातलेली शेंग ही मी काढली आहे. हा येस, ही मुरुड शेंग. तर असं हे आपण. नंतर हा इथे हा लाल कृष्ण कमळ आहे, निळं बघता तशी ही लाल कृष्ण कमळाची इथे व्हरायटी आहे त्यामध्ये. खूपच छान. तर अशा प्रकारचे आपण आकर्षक वृक्ष इथे लावून आल्यावरती लोकांना एक वाव फॅक्टर कसा मिळेल
हे आपण जनरेट इथे करतो. ओके, हे का हां, शिंजीर, शिंजीर पक्षाचा करतात. चेरी पण आहे. ही बास्केट. आत्ता आपल्याकडे इथे हुरडा पार्टी सुरू आहे आणि ह्या शेतातल्याच वातावरणामध्ये आपण लोकांना इथे हुरड्याचं कणीस भाजायला घालतो. भाजून त्यांना कणीस चोळून दिलं जातं. तर माझ्या मागे बघता ही आपली हुरड्याची भट्टी आहे. या भट्टीमध्ये मागे बघा ही आपली हुरडा भाजायची भट्टी आहे. असा खड्डा करून त्यामध्ये गाईच्या शेणाच्या गोवरांची आकटी केली जाते आणि आग पूर्ण विझल्यावरती त्या विस्तवावरती हा हुरडा भाजला जातो आणि नंतर मग कणीस चोळून त्याला साफ केलं जातं. ते दाणे जे असतात ते साफ करून पुन्हा एकदा या चुलीवरती त्याला थोडासा चटका दिला जातो. म्हणजे गरम गरम आपण लोकांना शेव, रेवडी, चटणी, दही यावर खायला जातो. माझ्या मागे जे तुम्ही बघताय ही चेरी आहे. तो सुंदर असं हे चेरीचं झाड आहे. याला बार्बाडोस चेरी म्हटलं जातं आणि आता हिवाळ्यामध्ये ही खूप छान फुलते. हिचं जर तुम्ही टेस्ट केली तर सफरचंद पण ज्युसी अशी याची टेस्ट असते. तर एक ज्युसी सफरचंदासारखी याची टेस्ट असते याची एकदम छान. Yes, हा आहे आपला सॅलेड टॉवर. सो एक व्हर्टिकल फार्मिंगचं मॉडेल आहे. यामध्ये आपण थंडीमध्ये सॅलेड्स करतो आणि हे जे सॅलेड्स आहेत हे 12:30 वाजता हार्वेस्ट करून 1 वाजता आपल्या पर्यटकांच्या ताटामध्ये असतात. म्हणजे फ्रेश आणि नॅचरल सॅलेड या पर्यटकांना आपण खायला देतो इथे. छान. हो, आत्ता ही आपली छोटीशी एक फार्म टूर आता आपण केली. पण जेव्हा दिवसाच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा ही सविस्तर पद्धतीमध्ये सगळ्या प्रकारचा शेतीचा अनुभव, निसर्गाचा अनुभव, ग्रामीण संस्कृतीचा अनुभव आणि मुख्यतः आपण आज काय खातोय आणि काय खाल्लं पाहिजे आणि नैसर्गिक अन्नाची चव काय असते आणि आपल्या पंचेंद्रियांना निसर्गाचा अनुभव कसा देता येईल याकरता आपण आनंदमाळा कृषी पर्यटनाला इथे नक्की भेट देऊ शकता. नक्की. आम्ही सुद्धा मुलांना घेऊन ओव्हरनाईट स्टे करायला येणार आहे बुकिंग करून. नक्कीच आपलं स्वागत आहे. ओके, धन्यवाद.